डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य डिजिटल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात एक नवीन टॉपिक, दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्स, किंवा ह्याच टॉपिकला आपण हॅलो अल्केन अँड हॅलो आरिन पण म्हणतोय। ठीक आहे, चला बघा। तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं, सांगा कशाला म्हणायचं? तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे असे कंपाऊंड ज्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट असणार आहे ना। तर आता कुठल्या कुठल्या प्रकारचे हॅलोजन असतात सांगा बरं? हॅलोजन आपण फ्लोरीनला हॅलोजन म्हणतो, त्यानंतर क्लोरीनला हॅलोजन म्हणतो असतो, बरोबर आहे ना? फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, हे सगळे काय असेल तुमचे हॅलोजन असतील। ठीक आहे, तर आपण याचे क्लासिफिकेशन बघूयात आता। हॅलोजनचे क्लासिफिकेशन बघा। तर हे जे काय मेनली क्लासिफिकेशन आहेत हे दोन प्रकारचे मेन टाइप्स असतात, दोन टाइप्स असतात। So first is on the basis of hydrocarbon skeleton, म्हणजे जो तुमचा हॅलोजन अटॅच आहे, ज्या हायड्रोकार्बनला अटॅच आहे त्या हायड्रोकार्बनच्या नेचरवरनं त्याचे क्लासिफिकेशन असणार आहे। आणि दुसरा प्रकार आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम। ठीक आहे, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम त्यामध्ये कसे असतील बघा? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल ज्यामध्ये एक हॅलोजन असेल, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्यामध्ये दोन असतील हॅलोजन, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्यामध्ये तीन असतील, आणि पॉली हॅलोजन ज्यामध्ये तीन पेक्षा जास्त असतील। ठीक आहे, आता बघा ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन मध्ये तुमचा हॅलो अल्केन असेल, तर हॅलो अल्केन कशाला म्हणायचं? जर हॅलोजन ग्रुप ह्या अल्काइल ग्रुपला जर अटॅच असेल त्याला म्हणायचं हॅलो अल्केन। आणि जर हॅलो अल्किन मध्ये बघा, जर तुमचा हॅलोजन ग्रुप अल्किनच्या कार्बनला अटॅच असेल, sp2 कार्बनला, त्याला म्हणायचं काय? हॅलो अल्किन। हॅलो अल्काइन मध्ये जर हॅलोजन तुमच्या अल्काइनला अटॅच असेल, sp कार्बनला, त्याला म्हणायचं हॅलो अल्काइन। आणि हॅलो आरिन म्हणजे जर हॅलोजन अराइल ग्रुपला अटॅच असेल त्याला म्हणायचं हॅलो आरिन। ठीक आहे, तर आता हे सगळेचे सगळे जे काही टाइप्स आहेत तुमचे ते कशामध्ये येतात बघा? इथं पण एकच हॅलोजन आहे, एकच हॅलोजन, एकच हॅलोजन, एकच हॅलोजन, म्हणजे सगळे कशामध्ये असतील? हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतील। मोनो हॅलोजन ज्यामध्ये हॅलोजन काय आहे? एकच हॅलोजन आहे। ठीक आहे, तर आपण हे वन बाय वन बघूयात की हॅलो अल्केन मध्ये किती प्रकार असणार आहे, त्यानंतर हॅलो अल्किन मध्ये किती असणार आहे ते बघूयात आपण। ठीक आहे, नेचर ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन बघूयात। ठीक आहे, त्यापैकी पहिला बघा आता अल्काइल हलाइड और हॅलो अल्केन। आता हॅलो अल्केन मध्ये कशाला म्हणायचं बघा? इन अल्काइल हलाइड और हॅलो अल्केन, halogen atom is bonded to sp3 hybridized carbon which is a part of saturated carbon skeleton। आणि जर एखादा कार्बन sp3 कार्बनला असेल, दॅट इज अल्काइल मध्ये है ना, तर त्यामध्ये बघा सॅच्युरेटेड कार्बन असणार आहे बरं का? सॅच्युरेटेड म्हणजे काय असेल? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार आहे त्यामध्ये। ठीक आहे, तर ह्या टाइपचे किती प्रकार असणार आहे बघा? अल्काइल हलाइड मे बी प्रायमरी असतील, सेकंडरी असतील किंवा टर्शरी असतील। तर आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कशा कशाला म्हणायचं? जर हॅलोजन प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर तो झाला प्रायमरी अल्काइल हलाइड। जर हॅलोजन सेकंडरी कार्बनला अटॅच असेल त्याला म्हणायचं सेकंडरी अल्काइल हलाइड। आणि जर हॅलोजन टर्शरी कार्बनला अटॅच असेल त्याला म्हणायचं टर्शरी अल्काइल हलाइड। आता डिग्री ऑफ कार्बन कशी बघायची आपण ऑलरेडी बेसिक मध्ये बघितलेलं आहे ना, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये। तर बघा हा हॅलोजन जो आहे तो प्रायमरी कार्बनला कनेक्ट आहे त्यामुळे हा प्रायमरी हॅलोजन झाला। हा हॅलोजन सेकंडरी कार्बनला कनेक्ट आहे त्यामुळे सेकंडरी हॅलोजन झाला। हा हॅलोजन टर्शरी कार्बनला अटॅच आहे त्यामुळे हा काय झाला? टर्शरी हॅलोजन झालेला आहे। नेक्स्ट बघा आता अलायलिक हलाइड। आता अलायलिक कशाला म्हणायचं? अलायलिक सेंटर कशाला म्हणायचं? तर बघा इन अलायलिक हलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond। लक्ष द्या बघा, इथं आता आहे CH2 डबल बॉन्ड CH2 किंवा CH, ह्या डबल बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली आपला काय CH2 कनेक्ट आहे, आणि CH2 ला जर हॅलोजन असेल तर लक्षात घ्या ह्या डबल बॉन्डेड कार्बनला जो कार्बन अटॅच असतो डायरेक्टली, आणि ज्याची हायब्रिडायझेशन काय असली पाहिजे? sp3 असली पाहिजे। तर आपण ह्या कार्बनला काय म्हणत असतो? अलायलिक कार्बन म्हणायचं, अलायलिक कार्बन।
आणि ह्या जर अलायलिक कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल त्याला म्हणायचं अलायलिक हॅलोजन म्हणायचं. सेम बघा इथे हे तुमचा डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डला डायरेक्टली कनेक्टेड sp3 कार्बन आहे, त्याला हॅलोजन आहे, म्हणजे हा पण काय असेल आपला अलायलिक हॅलोजन असणार आहे. लक्षात ठेवायचं बरं का. समटाइम तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असतात की विच ऑफ द फॉलोइंग इज अलाइल अल्काइल हॅलाइड किंवा विनाइल अल्काइल हॅलाइड किंवा प्रायमरी अल्काइल हॅलाइड किंवा सेकंडरी अल्काइल हॅलाइड. तर कसं बघायचंय, प्रायमरी सेकंडरी सांगितलेलं आहे आणि अलायलिक बी सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघूयात आपण बेन्झाइलिक हॅलाइड. तर बेन्झाइल कार्बन कशा म्हणायचं, जो बेन्झीनला डायरेक्टली कनेक्टेड कार्बन असतो त्या कार्बनला, आणि त्या कार्बनचे हायब्रिडायझेशन शुड बी sp3 हायब्रिडाइज. म्हणजे का बेन्झीनला हा डायरेक्टली कार्बन कनेक्ट आहे आणि ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन काय आहे, sp3 आहे. तर ह्या कार्बनला काय म्हणायचं, दिस इज अवर बेन्झाइलिक कार्बन. आणि बेन्झाइलिक कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल त्याला म्हणायचं बेन्झाइलिक हॅलाइड. ठीक आहे, म्हणजे बेन्झीन CH2 हॅलोजन, त्याला म्हणायचं बेन्झाइलिक हॅलाइड. बघा बेन्झाइलिक हॅलाइड ह्याचे बी वेगवेगळे प्रकार असतील. हा जरा प्रायमरी आणि हा कुठला असेल तुमचा टर्शियरी बेन्झाइलिक हॅलाइड असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काही टाईप झाले. आणखी पुढे क्लासिफिकेशन बघूयात आपण याचे. बघा आता विनायलिक हॅलाइड कशाला म्हणायचं, बघा विनायलिक हॅलाइड. तर विनायलिक हॅलाइड हॅलोजन एटम इज बॉन्डेड टू sp2 कार्बन एटम ऑफ एलिफॅटिक चेन. विनायलिक हॅलाइड इज हॅलो अल्कीन. ठीक आहे, बघा विनायलिक हॅलाइडला आपण काय कशा टाइप्स आहे, हॅलो अल्कीन आहे का हॅलो अल्केन आहे, दिस इज अ टाइप ऑफ हॅलो अल्कीन. आणि बेन्झाइलिक कसा होता किंवा आपला अलायलिक कसा होता, अलायलिक हॅलो अल्केनचा टाइप होता. विनायलिक कशाचा, हॅलो अल्कीनचा टाइप असणार आहे. ठीक आहे, मग ह्यामध्ये काय असणार आहे, तुमचा हॅलोजन डायरेक्टली sp2 कार्बनला अटॅच असणार आहे. आपल्याला माहिती ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन sp2 असते, ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन sp2 असणार आहे. म्हणजे हा बी तुमचा विनायलिक कार्बन झाला, हा बी तुमचा काय असेल विनायलिक कार्बन असणार आहे, विनायलिक कार्बन. आणि विनायलिक कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर आपण विनाइल हॅलाइड म्हणत असतो. इथं विनाइल हॅलाइड आहे बघा, इथे sp2 कार्बनला अटॅच हा पण विनाइल हॅलाइड झालेला, विनाइल हॅलाइड. ठीक आहे, आता हॅलो अल्काइन म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे अल्काइन मधल्या कार्बनचे हायब्रिडायझेशन काय असते, sp असते ना. म्हणजे हॅलोजन एटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन. बघा आता ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन पण sp च आहे, ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन पण sp च आहे. मग sp कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, त्यामुळे याला काय म्हणायचं, मग हॅलो अल्काइन म्हणायचं. नेक्स्ट बघा अराइल हॅलाइड और हॅलो एरिन. तर ह्यामध्ये काय होतं, तुमचा हॅलोजन sp2 कार्बनला अटॅच असतो पण डायरेक्ट बेन्झीनला अटॅच असतो. तर बघा हा बेन्झीनचा आपल्याला माहिती, बेन्झीन मधल्या प्रत्येक कार्बनचे हायब्रिडायझेशन हे sp2 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 असते. आणि जर डायरेक्ट बेन्झीनला कनेक्ट असणारा जो हॅलोजन आहे तर ओव्हरऑल कंपाऊंडला म्हणायचं हॅलो एरिन और अराइल हॅलाइड म्हणायचं. म्हणजे हे घ्या किंवा ह्या ठिकाणी बघा CH कशाला अटॅच आहे तुमचा, बेन्झीनला अटॅच आहे. तर या ठिकाणी सपोज डायरेक्ट बेन्झीनला जर नसेल तर या ठिकाणी जर अटॅच असायला काय म्हणाल तुम्ही, ह्या कार्बनला आपण बेन्झाइलिक म्हणतोय ना, हा बेन्झाइलिक मध्ये जातो बरं का, ह्याला अराइल हॅलाइड नाही म्हणायचं किंवा हॅलो एरिन नाही म्हणायचं. जर हॅलोजन डायरेक्ट बेन्झीनला अटॅच असेल तर हॅलो एरिन म्हणा किंवा अराइल हॅलाइड म्हणायचं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट हे झालं आपलं क्लासिफिकेशन बरं का. ठीक आहे, आता आपण बघूयात फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन. ठीक आहे, तर बघा आता फिजिकल प्रॉपर्टीज आपण कशाची बघणार आहे, अल्काइल हॅलाइडची बघणार आहे बरं का. अल्काइल हॅलाइड त्यामध्ये पहिला हा कुठला असणार आहे, पोलॅरिटी असणार आहे, पोलॅरिटी. तर तुमचे अल्काइल हॅलाइड जे असतात ना ते कसे असतात, मॉडरेटली पोलार कंपाऊंड असतात. ठीक आहे, म्हणजे जास्त पोलार बी नसतात आणि कमी पोलार बी नसतात, इन बिटवीन असणार आहे. म्हणजे पोलार बी जास्त पोलार बी नसतील आणि नॉन पोलार बी नसतील आहे ना. तर बघा आता याची मिसिबिलिटी जर बघितलं, मिसिबिलिटी, तर मिसिबिलिटी म्हणजे तुम्ही मला सांगा आता, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सोल्युबिलिटी अँड मिसिबिलिटी, सांगा बरं काय डिफरन्स असेल, सोल्युबिलिटी अँड मिसिबिलिटी. ठीक आहे, तुम्ही सांगाल.
मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो ना, सपोज आपण एक ग्लास घेतलाय, ग्लासमध्ये एक ग्लास भरून पाणी घेतलंय किंवा अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये साखर मिक्स केली, ठीक आहे, त्याला स्टर केलेलं आहे. हे पहिली कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन बघा, एक ग्लास घेतलाय, ग्लासमध्ये अर्धा ग्लास का आपण पाणी घेतलंय आणि त्यामध्ये अर्धा ग्लास वरून दूध टाकलेलं आहे. तर मला सांगा, दोन्हीही आपल्याकडे ग्लास आहेत, दोन्ही ग्लासमध्ये अर्धा ग्लास आपल्याकडे काय पाणी आहे, एकामध्ये साखर मिक्स केलं, एकामध्ये दूध मिक्स केलेलं आहे. मग या दोन एक्झाम्पल पैकी तुम्ही कशाला म्हणाल सोल्युबिलिटी आणि कशाला मिसिबिलिटी म्हणाल? सांगा बरं. मिसिबल आणि सोल्युबिलिटी. तर जे तुम्ही सोल्युशन मध्ये म्हणजे पाण्यामध्ये जर साखर मिक्स केला तर त्याला तुम्ही काय नाव द्याल? सोल्युबिलिटी. आणि जर पाण्यामध्ये दूध जर मिक्स केला त्याला काय म्हणणार? मिसिबल किंवा इमिसिबल. ठीक आहे, हा डिफरन्स असतो. तर बघा आता मिसिबल म्हणजे काय, जनरली आपण लिक्विड जर एकामध्ये टाकले तर ते काय असतात? मिसिबल असतात. एक लिक्विड आहे, एक सॉलिड आहे, त्याला काय म्हणाल तुम्ही? मिसिबल म्हणाल का सोल्युबिलिटी म्हणाल? जनरली आपण त्याला सोल्युबिलिटी टाइप म्हणत असतो. ठीक आहे, तर बघा आता जो तुमचा RX आहे, RX बॉन्ड, तर RX बॉन्डची तुम्हाला लेंथ बघायचं, लेंथ. तर आपल्याला माहिती आहे हॅलोजन जे आहेत बघा, फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल आणि आयोडीन असेल. टॉप टू बॉटम इन पिरियोडिक टेबल मध्ये साईज काय होत असते सांगा बरं? साईज वाढत असते. आणि साईज वाढली म्हणजे बॉन्ड लेंथ पण काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथची ऑर्डर सगळ्यात जास्त कुणाची असेल? R आयोडीन असेल. सगळ्यात कमी कुणाची असेल? RF ची असेल. बघा बरं दिलेलं आहे इथं, इन्क्रीजिंग इन ऑर्डर सगळ्यात जास्त R आयोडीनचे आहे, सगळ्यात कमी RF चे असणार आहे. ठीक आहे, साईज वरनं सांगू शकता तुम्ही. जेवढी जास्त साईज तेवढा जास्त बॉन्ड लेंथ असणार आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघू शकता तुम्ही, CS3 फ्लोरीन, CS3 क्लोरीन, CS3 ब्रोमीन, CS3 आयोडीन. ह्याची पिकोमीटर मध्ये दिलेली बघा, 139 पिकोमीटर, 178 पिकोमीटर, 193 पिकोमीटर, 214 पिकोमीटर आहे. ठीक आहे, आता मला सांगा इथं RX बॉन्ड स्ट्रेंथ बघितलेली, बॉन्ड स्ट्रेंथ. तर सगळ्यांना एक गोष्ट माहिती असेल आणि असायलाच पाहिजे की बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड स्ट्रेंथचं काय रिलेशन असतं सांगा बरं? बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. बरोबर आहे का? जेवढा बॉन्ड लेंथ जास्त असेल तेवढी स्ट्रेंथ कमी असते त्याची. ठीक आहे, जेवढी बॉन्ड लेंथ कमी असेल तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते. तर बघा आता बॉन्ड स्ट्रेंथ जर बघितला, डिक्रीजिंग ऑर्डर म्हणलेले म्हणजे सगळ्यात जास्त बॉन्ड स्ट्रेंथ कुणाची असेल? RF ची असेल आणि सगळ्यात कमी RI ची असणार आहे. हे रिलेशन लक्षात ठेवा. तुम्हाला दोघांपैकी एक जर ऑर्डर ठेवलं तरी येऊन जाईल, है ना. एक्झाम्पल बघा, CS3 फ्लोरीन, CS3 क्लोरीन, तर फक्त उलटे आहे ना. ठीक आहे, तर हे डिक्रीजिंग ऑर्डर असणार इन ऑर्डर, RF, RCl, RBI आणि RI. म्हणजे ह्याची बॉन्ड स्ट्रेंथ जर बघितलं, सगळ्यात वीक बॉन्ड कुठला असेल? R आयोडीनचा असणार आहे. ठीक, ओके. नेक्स्ट काय दिले बघा, बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट मध्ये काय बघायचं बघा आपल्याला, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड हॅव्हिंग सेम अल्काइल ग्रुप डिक्रीजेस इन ऑर्डर. तर बघा जनरली आपण काय म्हणत असतो की बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. जेवढं जास्त मास असेल तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे बघा इथे कंडिशन सांगितली, जर हा R ग्रुप सेमच जर असेल सगळ्यांमध्ये तर काय असणार आहे? मग सगळ्यात जास्त आयोडीनचे असेल, सगळ्यात कमी फ्लोरीनचे असेल. कारण मास नंबर जर बघितला आयोडीनचा सगळ्यात जास्त असतो, है ना, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनच्या कंपॅरिझन मध्ये. त्यामुळं बॉइलिंग पॉइंट कसे असेल? सगळ्यात जास्त R आयोडीन, त्यानंतर RBr, RCl आणि सगळ्यात कमी RF असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड हॅव्हिंग सेम हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कार्बन नंबर. म्हणजे सेम, तुम्ही एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा एक स्टेटमेंट लक्षात ठेवू शकता, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट. जेवढं जास्त मास असेल मॉलिक्युलचं तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट असेल. नेक्स्ट बघा आता, बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमर अल्काइल हॅलाइड डिक्रीजेस विथ इन्क्रीज ब्रँचिंग. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, बॉइलिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग. पण हे कधी बघायचंय?
जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल किंवा दोन आयटमचा किंवा दोन मॉलिक्युलचा मॉलिक्युलर मास जर सेम असेल तर त्यामध्ये बघायचं ब्रँचिंग आहे का नाही ते. जेवढी जास्त ब्रँचिंग तेवढा बॉइलिंग पॉइंट कमी असेल. ठीक आहे. मग बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास, इनवर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता आपण आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन साठी बघतोय बरं का. डायहॅलोबेन्झीन आयसोमेरिक साठी. आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन म्हणजे कसं, जसं की बघा तुमचं हे असेल, या ठिकाणी एक हॅलोजन आहे, या ठिकाणी एक हॅलोजन आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी एक हॅलोजन आहे, या ठिकाणी एक हॅलोजन आहे. त्यानंतर कुठं कुठं असतील, या ठिकाणी एक हॅलोजन, या ठिकाणी एक हॅलोजन. हे सगळे काय एकमेकाचे आयसोमर आहेत, पोझिशन आयसोमर आहे ना. तर ह्या केसमध्ये तुम्ही बॉइलिंग पॉइंट जर बघितला तर कसा असतो, नियरली सेम असणार आहे. आणि मेल्टिंग पॉइंट जर बघितला, मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे बरं. त्यामध्ये बघा मेल्टिंग पॉइंट ऑफ पॅरा आयसोमर इज क्वाइट हाय कंपेअर टू दॅट ऑफ ऑर्थो अँड मेटा पोझिशन. ठीक आहे. तर पॅराचं जर बघितलं, पॅराचं काय असणार आहे, ह्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये जास्त मेल्टिंग पॉइंट असणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्या काय झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन अँड हॅलो एरिन. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट बघूयात आपण बघा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन. ठीक आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन. तर ह्यामध्ये बघा जनरल एक एक्झाम्पल घेतलं त्यांनी, इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, कार्बन आहे आणि एक कार्बनला हॅलोजन आहे बरं का. याला तीन ग्रुप असतील इकडे, आणि एक तुमच्याकडे काय दिलेला आहे, न्यूक्लियोफाईल दिलेला आहे. तर बघा आता ह्या दोघांचं आपण जर पोलरायझेशन जर केलं इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार, तर कार्बन आणि हॅलोजन विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे यावरती असेल डेल मायनस, कार्बनवर असेल डेल प्लस. मग काय होणार आहे सांगा बरं. हा तुमचा न्यूक्लियोफाईल अटॅक करेल डेल प्लस वरती, कारण चार्ज बघा ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्हवर अटॅक केला आणि हा हॅलोजन निघून गेला. बनलं काय बघा इथं, कार्बन न्यूक्लियोफाईल. कार्बनला 3 बॉन्ड असतील आणि या ठिकाणी एक्स मायनस असेल. आता या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी आहेत बघा, दोन पॉसिबिलिटी. पहिली पॉसिबिलिटी अशी आहे की हा ऑटोमॅटिक अगोदर एक्स निघून जाईल, नंतर न्यूक्लियोफाईलचा अटॅक होईल. किंवा दुसरी पॉसिबिलिटी असे आहे की न्यूक्लियोफाईल आणि न्यूक्लियोफाईलचा अटॅक बी सेम टाइमला होईल आणि हॅलोजन बी सेम टाइमला निघून जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला हे माहिती बघा सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या दोन टाइप्स असतात, SN1 SN2. तर SN2 मध्ये काय होतं, न्यूक्लियोफाईलचा अटॅक आणि लिव्हिंग ग्रुप सेम टाइमला होता है ना. जसे की बघा इथे SN2 मेकॅनिझम आहे. तर SN2 मेकॅनिझम मध्ये काय होणार आहे सांगा, हा तुमचा न्यूक्लियोफाईल आहे OH मायनस, ह्याचा अटॅक बी सेम टाइमला झाला आणि सेम टाइमला काय झालं, हा BR निघून गेलेला आहे. त्यामुळं SN2 मध्ये बघा तुम्ही पुढे आपण बघणार ह्याच्या प्रॉपर्टीज, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ट्रान्झिशन स्टेट बनवत असते बरं का, नॉट अ इंटरमिडिएट. आणि ट्रान्झिशन स्टेट मध्ये कार्बन किती व्हॅलेंट असतो, 1 2 3 4 5 पेंटा व्हॅलेंट असतो बरं का. हा बॉन्ड पार्शियल असणार आहे. जसा इकडून इलेक्ट्रॉन घेऊन येईल तसा इकडून इलेक्ट्रॉन घेऊन जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे अटॅक कसा होतो सांगा, बॅक साइड अटॅक होणार आहे बरं का. बॅक साइड अटॅकच का करायचा, तर हा जो काही कार्बन आणि ब्रोमिन बॉन्ड आहे ह्याची सिग्मा स्टार ह्याच्या अपोजिट असणार आहे ना. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, बॅक साइड अटॅक केलेला आहे. बॅक साइड अटॅक केल्यामुळे होतं काय बघा, जर एक कायरल सेंटर जर असेल तर त्याचं इन्व्हर्जन होतं बरं का, इन्व्हर्जन. त्यामुळे इथे काय OH लागला आणि BR निघून गेला. हे झालं SN2. आता SN1 मध्ये काय होतं बघा, SN1 मध्ये अगोदर लिव्हिंग ग्रुप निघून जातो ब्रोमिन. बघा इथं ब्रोमिन अगोदर निघून गेलाय फर्स्ट स्टेप मध्ये आहे ना, आणि ह्याच्यामध्ये इंटरमिडिएट बनलाय कुठला, कार्बोकॅटायन. तर SN1 मध्ये कार्बोकॅटायन बनलाय, SN2 मध्ये इंटरमिडिएटच नाही बनलाय ना. मग आता हा जो काही कार्बोकॅटायन बनलाय, ह्या कार्बोकॅटायन वरती सेकंड स्टेप मध्ये काय होतं, तुमचा हा न्यूक्लियोफाईल अटॅक करत असतो. न्यूक्लियोफाईल अटॅक केला आणि बनलं तुमचं काय आहे, अल्कोहोल. काय डिफरन्स आहे SN1 SN2 मध्ये सांगा. SN2 मध्ये काय झालेलं आहे बघा, दोन्ही स्टेप सेम दोन्ही जे काही स्टेप आहेत एका स्टेप मध्ये झालेले बरोबर आहे. न्यूक्लियोफाईलचा अटॅक बी एका स्टेप मध्ये झाला, लिव्हिंग ग्रुप निघून बी एका स्टेप मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. आणि SN1 मध्ये काय झालेलं आहे, फर्स्ट स्टेप मध्ये लिव्हिंग ग्रुप निघून गेलाय आणि सेकंड स्टेप मध्ये न्यूक्लियोफाईलने अटॅक केलाय बरोबर आहे.
त्यामुळं SN1 रिएक्शन मध्ये इंटरमिडिएट कुठला असेल, कार्बोकॅटायन असेल. SN2 मध्ये इंटरमिडिएटच नसेल, ट्रान्झिशन स्टेट असेल ओनली. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्झिशन स्टेट आणि इंटरमिडिएट? काय डिफरन्स असेल सांगा बरं. सर पहिला तर डिफरन्स हा असायला पाहिजे की ट्रान्झिशन स्टेट इज लेस स्टेबल. येस बरोबर आहे. आणि इंटरमिडिएट कंपॅरेटिव्हली मोर स्टेबल दॅन ट्रान्झिशन स्टेट. बरोबर आहे. मग डिफरन्स जर विचारला तर एक सिंपल डिफरन्स आहे की ट्रान्झिशन स्टेट कॅन नॉट बी आयसोलेटेड आणि इंटरमिडिएट कॅन बी आयसोलेटेड. म्हणजे तुम्ही इंटरमिडिएटला स्टॉप करून काढून घेऊन त्याचा आपण अभ्यास करू शकतो बरं का. इंटरमिडिएट थोडा टायमाला साठी तो स्टेबल असतो. पण ट्रान्झिशन स्टेटचा आपण अभ्यास करू शकतो का किंवा आयसोलेट करू शकतो का? नाही करू शकत आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूयात की SN1 आणि SN2 मध्ये काय डिफरन्स आहे ते बघूयात, कारण या डिफरन्स वरती डायरेक्टली क्वेश्चन असतात. ठीक आहे. तर बघा पहिला आता हे झाले SN2 आणि हे झाले SN1. कुठले कुठले फॅक्टर आहेत बघा की कायनेटिक्स बघायचं आपल्याला. कायनेटिक्स तर तुमची SN2 रिएक्शन हे सेकंड ऑर्डर असते. सेकंड ऑर्डर का सेकंड ऑर्डर असते? कारण रेट ऑफ रिएक्शन कोणावर डिपेंड आहे? न्यूक्लियोफाइलवर बी डिपेंड आहे आणि तुमचा ज्याच्यावर रिएक्शन होणार आहे त्यावर बी डिपेंड आहे ना. दॅट इज अल्काइल हॅलाइडवरती पण. आणि SN1 काय फर्स्ट ऑर्डर आहे. SN1 रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफाइल कसा आहे असू द्या, तुमचे कशावर डिपेंड असतं? अल्काइल हॅलाइड कसं आहे त्यावर डिपेंड असतो. त्यामुळे फर्स्ट ऑर्डर हे सेकंड ऑर्डर. आता मॉलिक्युलॅरिटी जर बघितला सेम बाय मॉलिक्युल म्हणजे दोन मॉलिक्युलची गरज आहे SN2 मध्ये. एक न्यूक्लियोफाइल आणि एक तुमचा इलेक्ट्रोफाइल दॅट इज अल्काइल हॅलाइड. आणि SN1 मध्ये काय असणार आहे? युनिमॉलिक्युलर. ओनली तुमचा इलेक्ट्रोफाइल कसा आहे किंवा अल्काइल हॅलाइड कसा आहे त्यावर डिपेंड असणार आहे. ठीक. नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग. SN2 मध्ये काय होतं? न्यूक्लियोफाइल येतोय, लिव्हिंग ग्रुप निघून जातोय. एकाच स्टेप मध्ये होत आहे. बरोबर आहे. सायमल्टेनियस होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सायमल्टेनियस असेल. आणि SN1 मध्ये काय होतं? फर्स्ट स्टेप मध्ये कार्बन हॅलोजनचा बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये बॉन्ड ब्रेकिंग, सेकंड स्टेप मध्ये बॉन्ड फॉर्मिंग होते. फर्स्ट स्टेप मध्ये बॉन्ड ब्रेक्स अँड न्यू बॉन्ड इन प्रोडक्ट फॉर्म सेकंड स्टेप मध्ये. बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा ट्रान्झिशन स्टेट. तर याच्यामध्ये SN2 मध्ये काय असते? ट्रान्झिशन स्टेट कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. तुम्हाला सांगितले पेंटा व्हॅलेन्सी असते ना. आणि SN1 मध्ये काय असणार आहे? नो ट्रान्झिशन स्टेट. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्शन ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. तर मला सांगा आता SN2 मध्ये काय होतं? जर तुमचा लिव्हिंग ग्रुप जर ह्या साईडला असेल तर येणार ग्रुप ह्याच्या अपोजिटने येतो. का अपोजिट येतो? तर याची व्हॅकंट ऑर्बिट ह्याच्या अपोजिटला असते है ना. बरोबर आहे ना. त्यामुळे लिव्हिंग ग्रुप जर राईटला असेल तर येणारा ग्रुप लेफ्टने येतो. लिव्हिंग ग्रुप जर लेफ्टला असेल येणारा ग्रुप राईटने येतो. कशामध्ये? SN2 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपण म्हणले बघा बॅक साइड अटॅक होतो है ना. तर त्यामध्ये ओनली बॅक साइड अटॅक इज पॉसिबल. कशामध्ये? SN2 मध्ये. आता मला सांगा SN1 मध्ये अटॅक कसा असू शकतो सांगा बरं. आता SN1 मध्ये काय होतं? तुमचा कार्बोकॅटायन बनतोय आणि अगोदर लिव्हिंग ग्रुप निघून गेलाय. ठीक आहे. आणि कार्बोकॅटायन बनलाय. मग मला सांगा आता कार्बोकॅटायन जो असतो कार्बोकॅटायनचे हायब्रिडायझेशन sp2 असते. आता sp2 हायब्रिडायझेशन म्हणलं की त्याची जॉमेट्री काय येते? ट्रायगोनल प्लेनार. म्हणजे असा आपला कार्बन आहे प्लेन मध्ये. मग मला सांगा येणारा न्यूक्लियोफाइल तुमचा वरून बी अटॅक करू शकतो आणि खालून बी अटॅक करू शकतो ना. किंवा जर मॉलिक कार्बोकॅटायन असा असेल तर बॅक साइडला बी अटॅक करू शकतो, फ्रंट साइडला बी अटॅक करू शकतो विथ रिस्पेक्ट टू लिव्हिंग ग्रुप. बरोबर आहे ना. त्यामुळे SN1 मध्ये दोन्ही साइडने अटॅक पॉसिबल असतो आणि SN2 मध्ये ओनली बॅक साइड अटॅक इज पॉसिबल. ठीक आहे. तर बघा बॅक साइड अटॅक अँड फ्रंट साइड अटॅक पॉसिबल असणार आहे. आता स्टेरिओकेमिस्ट्री जर बघितलात, जर तुमच्या कायरल सेंटर वरती रिएक्शन जर होत असेल, कायरल सेंटर कशाला म्हणायचं? असं सेंटर ज्या सेंटरला 4 ग्रुप काय असतील? डिफरंट असतील. ठीक आहे. त्याला कायरल सेंटर म्हणायचं. आणि कायरल कार्बन म्हणजे काय? असा कार्बन ज्याला 4 ग्रुप काय असतील? वेगळे असतील. ठीक आहे. तर जर तुमची कायरल सेंटर वरती रिएक्शन जात असेल तर त्यावेळेस तुमचं काय होतं? इन्व्हर्जन होतं. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन सबस्टेट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहे. काय कंडिशन? इफ म्हणजे एखादा सबस्टेट ज्यावरती आपण रिएक्शन करणार तो जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्याची कंडिशन काय असते? कायरल सेंटर असते. जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर SN2 मध्ये काय होतं? इन्व्हर्जन होतं. आणि SN1 मध्ये काय होतं? रेसमायझेशन होतं. रेसमायझेशन म्हणजे काय?
50% आर असेल तर 50% एस असणार आहे. असं का होत असेल सांगा बरं. कारण SN1 मध्ये दोन्ही साईड अटॅक पॉसिबल असतं. 50% बॅक साईडला, 50% फ्रंट साईडला. त्यामुळे बनणारा कंपाऊंड कसा असतो, रेसमिक मिक्सचर असतो. आणि SN2 मध्ये ओनली बॅक साईड अटॅक असतो. हा निघून गेला की त्याच्या पाठीमागे अटॅक करत असतो, बरोबर आहे. त्यामुळे ते इन्व्हर्जन होतं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट टाइप ऑफ सबस्ट्रेट म्हणलेला आहे. आता SN2 मध्ये मला सांगा अटॅक कसा झाला पाहिजे, बॅक साईड अटॅक झाला पाहिजे है ना, आणि निघून जाण्याच्या अगोदर अटॅक केला पाहिजे. मग मला सांगा अटॅक करण्यासाठी जो तुमचा सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेट कडे जर बल्कियर ग्रुप असतील तर येणारा न्यूक्लियोफाइल इझिली अटॅक करेल का, नाही करणार सर. त्यामुळे तुमचा जो काही सबस्ट्रेट असेल तो कसा असला पाहिजे, स्टेरिकली लेस हिंडर असला पाहिजे. मग जर तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी जर घेतलात तर लेस हिंडर कुठला असेल, प्रायमरी असणार आहे. त्यामुळं SN2 मध्ये तुमचा कसा असेल, मेनली प्रायमरी सबस्ट्रेट घेत असतो आपण. आता SN1 मध्ये काय असतो तुमचा, अगोदर लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि कार्बोकॅटायन बनत असतो है ना. मग कार्बोकॅटायन जेवढा जास्त स्टेबल असेल तेवढा त्या कंपाऊंड मध्ये SN1 रिएक्शन फास्ट असेल. मग ते प्रायमरी असू द्या, सेकंडरी असू द्या किंवा टर्शियरी असू द्या, डिपेंडिंग ऑन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन ह्याच्यावर तुमचा हा रेट डिपेंड असणार आहे. पण मेनली आपण काय घेत असतो, टर्शियरी मध्ये जास्त रेट असतो. का तर टर्शियरी मध्ये जर हॅलोजन निघून गेला तर टर्शियरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतं है ना, ऑन द बेसिस ऑफ, वी कॅन से ऑन द बेसिस ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट अँड हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आता पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट जर बघितलं, जनरली SN2 रिएक्शन मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर अप्रोटिक सॉल्व्हंट घेतला पाहिजे. अप्रोटिक म्हणजे नॉन पोलार और सॉल्व्हंट विथ लो पोलॅरिटी ऑफ फेवरेबल, लेस पोलार घेतला पाहिजे. आता सॉल्व्हंटचे दोन प्रकार असतात मेनली, एक असतो पोलार, एक असतो नॉन पोलार. जसे की वॉटर सांगा, वॉटर कसं आहे, पोलार सॉल्व्हंट आहे कारण O- आणि हायड्रोजन प्लस करू शकतो आपण. अल्कोहोल कसा आहे, पोलार सॉल्व्हंट आहे. बेंझिन कसं सांगा, बेंझिन इज अ नॉन पोलार सॉल्व्हंट कारण बेंझिन मध्ये डेल निगेटिव्ह डेल पॉझिटिव्ह करू शकतो का आपण, नाही करू शकत. हेक्झेन सांगा, हेक्झेन कसा आहे, हेक्झेन इज अ नॉन पोलार सॉल्व्हंट. ठीक आहे, तर आता पोलारचे दोन प्रकार असतात, एक असतो पोलार प्रोटिक, एक असतो पोलार अप्रोटिक. पोलार प्रोटिक म्हणजे काय, त्यामध्ये पोलार बी आहे, डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह बी आहे आणि H+ पण आहे. थोडक्यात जसे की वॉटर मॉलिक्यूल बघा, वॉटर मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच आहे म्हणजे तो H+ देऊ बी शकतो है ना. दुसरे DMSO बघा, किंवा ऍसिटोन बघा, ऍसिटोन CH3 डबल बॉन्ड OCH3 हा पोलार आहे पण अप्रोटिक आहे म्हणजे H+ इझिली देऊ शकतो का, नाही देऊ शकत. ठीक आहे, तर बघा SN2 मध्ये कुठला सॉल्व्हंट लागतो, जनरली अप्रोटिक घ्यायचा आहे किंवा सॉल्व्हंट विथ लो पोलॅरिटी, त्यासाठी रिएक्शन, त्यामध्ये रिएक्शन फेवरेबल असणार आहे. आणि SN1 मध्ये कसा पाहिजे, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट ह्या रिएक्शनला फेवरेबल करत असतो. पोलार प्रोटिक म्हणजे कुठले कुठले, तुमचं वॉटर असेल, अल्कोहोल असेल, अमोनिया असेल है ना, अमाइन असेल, हे सगळे काय झालं तुमचे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट झाले. ठीक आहे, ओके. आता इंटरमिडिएट जर बघितलात, SN2 मध्ये इंटरमिडिएट नसतो आणि SN1 मध्ये कार्बोकॅटायन इंटरमिडिएट असतो आणि कार्बोकॅटायनचे हायब्रिडायझेशन sp2 असते, त्यामुळे तो प्लेनार असणार आहे है ना. रिएक्टिव्हिटी ऑर्डर जर बघितलं तर तुम्हाला सांगितलंय CH3X प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. जेवढा हिंड्रन्स कमी तेवढा SN2 फास्ट, जेवढा हिंड्रन्स जास्त तेवढा SN1 फास्ट. त्यामुळं टर्शियरी, सेकंडरी, प्रायमरी आणि ह्याच्यामध्ये असणार आहे. आता नेचर ऑफ न्यूक्लियोफाइल जर बघितलेलं तर SN2 मध्ये काय झालं पाहिजे, तुम्हाला न्यूक्लियोफाइलला अटॅक केल्याशिवाय लिव्हिंग ग्रुप निघून जाईल का, नाही. म्हणजे न्यूक्लियोफाइल कसा पाहिजे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल पाहिजे. आणि SN1 मध्ये काय न्यूक्लियोफाइलचा रोल आहे का फर्स्ट स्टेप मध्ये, नाही. न्यूक्लियोफाइल कसा जरी असला तरी एक बार कार्बोकॅटायन बनला की त्यावर तो न्यूक्लियोफाइलचा अटॅक होणारच आहे. त्यामुळे वीक न्यूक्लियोफाइल चालतो आपल्याला SN1 मध्ये. इथं स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल घेतलाय, इथं इंडिपेंडेंट काय म्हणले बघा, रेट इज इंडिपेंडेंट ऑफ द नेचर ऑफ न्यूक्लियोफाइल. तुम्ही वीक घ्या किंवा स्ट्रॉंग घ्या ह्याच्यावर काय मॅटर, म्हणजे तेवढा काय फरक पडणार नाही SN1 मध्ये. वीक घेतला तरी रिएक्शन जाणार आहे, स्ट्रॉंग घेतला तरी जाणार आहे. पण SN2 मध्ये जर वीक न्यूक्लियोफाइल जर घेतला तर रिएक्शनचा रेट खूप स्लो असणार आहे. ठीक आहे, हे झालं आपलं काय डिफरन्स बिटवीन SN2
अँड SN1 ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन असतात. हा टेबल व्यवस्थित बघून जायचं एक्झामला. ठीक, गुड. नेक्स्ट नेक्स्ट आपण बघणार आहे बघा कुठला असेल, प्रिपरेशन मेथड बघूयात आपण. आता आपल्याला काय करायचं, अल्काइल हलाइडचे प्रिपरेशन बघायचं आहे. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड. त्यामध्ये बघा पहिला बघा काय करूयात आपण, फ्रॉम अल्कोहोल बनवायचे. फ्रॉम अल्कोहोल मी इकडे लिहितोय बघा. पहिला आपण अल्कोहोल पासून अल्काइल हलाइड बनवूयात. जनरल डायरेक्ट एक्झाम्पल घेतो आपण बघा, घेऊयात. इथेनॉल आहे CH3CH2OH. लक्षात घ्या, जर मी ह्या मिथेनॉल वरती इथेनॉल वरती HCl काय घेतलेले बघा, HCl आणि अनहायड्रस ZnCl2 घेतलेले आहे. ह्याला आपण लुकास रिएजंट म्हणतो बरं का. कुठला, लुकास रिएजंट. तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, CH3CH2Cl मध्ये होतं. बनला की नाही आपला अल्काइल हलाइड बघा बरं. काय बनलेला, अल्काइल हलाइड बनलेला आहे ना. दुसरी कंडिशन आहे बघा, सेम हेच असणार आहे. पहिली रिएक्शन आहे, दुसरी रिएक्शन मध्ये तुम्ही अल्कोहोलच घ्या, अल्कोहोल इथेनॉल घ्या आणि इथेनॉल वरती काय ऍड करायचं तुम्हाला, HBr ऍड करा. किंवा तुम्ही काय घेऊ शकता या ठिकाणी, NaBr प्लस H2SO4 जरी घेतलात तरी या ठिकाणी काय भेटणार आहे, हिटिंग जर केलात तर इथला OH इथला हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि ते काय बनेल, इथाइल ब्रोमाइड. फक्त रिएजंट लक्षात ठेवा. स्टार्टिंग मटेरियल काय, अल्कोहोल आहे. अल्कोहोल वरती HCl ZnCl2 जर टाकलं ऑलवेज इथं अल्काइल क्लोराइड बनतं. जर अल्कोहोल वरती HBr टाका किंवा NaBr H2SO4 जर टाकलं ऑलवेज अल्काइल ब्रोमाइड बनतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता थर्ड रिएक्शन काय आहे, तुम्ही ह्याच्यावरती अल्कोहोल घ्या. मी तुम्हाला, तुम्ही जनरल कुठलं एक्झाम्पल घेऊ शकता बरं का. मी तुम्हाला एकच एक्झाम्पल देतो इथेनॉलचं. ह्याच्यावरती काय करायचं आपल्याला, HI घ्या किंवा सोडियम आयोडाइड प्लस H3PO4 आणि ह्याला हिट करायचं. ह्या केस मध्ये काय बनणार आहे सांगा बरं, अल्कोहोलचं कन्वर्जन अल्काइल आयोडाइड मध्ये होईल बरं का, अल्काइल आयोडाइड मध्ये. आणखी कुठली रिएक्शन आहे, फोर्थ कंडिशन बघा, अल्कोहोल घ्या, अल्कोहोल वरती काय टाका, PX3 सांगा बघा. आता या ठिकाणी X इज इक्वल टू काय काय असेल, तुम्ही क्लोरीन घेऊ शकता, ब्रोमीन घेऊ शकता किंवा आयोडीन घेऊ शकता. बनणारा कंपाऊंड काय असेल, अल्काइल हलाइड असणार आहे. ठीक आहे, अल्काइल हलाइड. बाय प्रोडक्ट काय असेल सांगा बरं, इथं POH असेल. ठीक आहे, इथं फ्लोरीन नसेल बरं का, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा कुठलं आहे आपली फिफ्थ कंडिशन काय, फिफ्थ मध्ये पण आपल्याला काय घ्यायचं, अल्कोहोलच घ्या, अल्कोहोलच. आणि अल्कोहोल काय करा, PCl5 घ्या. आता PCl5 ह्याच्यापासून काय भेटणार तुम्हाला, अल्काइल क्लोराइड आणि बाय प्रोडक्ट लक्षात ठेवा POCl3 असणार आहे. बाय प्रोडक्ट काय असेल, POCl3. आणखी एक रिएक्शन बघा याच्यामध्येच आहे, सहावी रिएक्शन. अल्काइल घ्या, सॉरी अल्कोहोल घ्या, अल्कोहोल. अल्कोहोल वरती काय टाकायचंय, SOCl2 आणि हिट करा. काय भेटेल सांगा, इथं अल्काइल क्लोराइड प्लस SO3 भेटणार आहे. काय भेटणार आहे, SOCl2 दिलेला आहे, नॉट SO3, SO2 भेटेल. ठीक आहे, SO2 प्लस HCl. या ठिकाणी काय बनलेलं आहे आपल्याला, अल्काइल क्लोराइड. तर अशा पद्धतीने काही रिएक्शन आहेत जे काही अल्कोहोल पासून आपण बनवू शकतो बरं का. सगळं करा रिवाइज फास्ट मध्ये. काय काय आहेत, अल्कोहोल वरती HCl ZnCl2 घ्या, दॅट इज लुकास रिएजंट घेतला की अल्काइल क्लोराइड बनतं. त्यानंतर अल्कोहोल वरती HBr जर घेतलात किंवा सोडियम ब्रोमाइड प्लस H2SO4 जर घेतलात, अल्काइल ब्रोमाइड बनतं. अल्कोहोल वरती जर HI घ्या किंवा NaINS3PO4 घ्या, अल्काइल आयोडाइड भेटतं. अल्कोहोल वरती PX3 घ्या, हॅलोजन कुठला कुठला असेल, इथं क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या किंवा आयोडीन घ्या, इथं अल्काइल हलाइड भेटणार आहे. बाय प्रोडक्ट असेल POS किंवा S3PO3. अल्कोहोल वरती PCl5 घेतलात की अल्काइल क्लोराइड प्लस POCl3 इज बाय प्रोडक्ट. अल्कोहोल वरती SOCl2 आणि हिटिंग करा, अल्काइल क्लोराइड प्लस SO2 प्लस HCl असणार आहे. हे सगळ्या रिएक्शन कशापासून झाल्या आपल्या सांगा, कशापासून झाल्या, अल्कोहोल पासून झाल्या. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण बघा. नेक्स्ट आपण अल्किन पासून बघूयात, अल्किन पासून. ठीक आहे,
ह्याचं एक्झाम्पल घेतो मी आपलं सिंपल काय इथिन आहे CH2 डबल बॉन्ड CH2 काय असणार आहे अल्किन असणार आहे ठीक आहे करा ह्याच्यावर काय घेतला अल्किन वरती तुम्ही HX जर घेतला HX इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलर सॉल्व्हंट लाईक CCl4 घेऊ शकता तुम्ही तर काय होणार आहे सांगायचं कन्वर्जन कशामध्ये होईल CH3 CH2X भेटणार आहे बरं का ह्याच ठिकाणी सपोज तुमच्याकडे हे एक्झाम्पल आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 या ठिकाणी HX घ्या इन प्रेझेन्स ऑफ CCl4 मला सांगा हॅलोजन इथं लागेल का इथं लागेल तर अशा केस मध्ये हे रिएक्शन जे आहे कुठला रूल फॉलो करते इट फॉलोज मार्कोनिको रूल विच रूल मार्कोनिको आणि काय असतो मार्कोनिको रूल सांगा मी तुम्हाला हायड्रोकार्बन मध्ये सांगितलेलं आहे काय असतो negative part of adding molecule add to those carbon of alkene which has less number of hydrogen म्हणजे ऍडिशन जो पार्ट आला HX पैकी आपला असेल H प्लस आणि X मायनस म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट झाला ऍडिंग मॉलिक्यूलचा अल्किन मध्ये ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहे त्या ठिकाणी हॅलोजन लावायचं आहे म्हणजे कुठं लागेल सांगा बरं CH3 CH3 या ठिकाणी असेल हॅलोजन असं असणार आहे ठीक आहे तर हे रिएक्शन आपल्या काय झाल्या फ्रॉम अल्कीन ठीक आहे आता नेक्स्ट आपण काय बघणार आहे फ्रॉम अल्काइल क्लोराइड पासून म्हणजे अल्काइल हॅलाइड पासून अल्काइल हॅलाइडच बनवायचे बरं का तर बघा आपण एक्झाम्पल घेऊया तुमच्याकडे काय आहे एक्झाम्पल अल्काइल क्लोराइड आहे किंवा इथाइल क्लोराइड आहे इथाइल क्लोराइड वरती काय घ्या सोडियम आयोडाइड घ्या सोडियम आयोडाइड इन ऍसिटोन ऍसिटोनचं स्ट्रक्चर कसं असतं CH3 C डबल बॉन्ड OCH3 हे जर रिएक्शन घेतला तर ह्याच्यामध्ये अल्काइल क्लोराइडचं कन्वर्जन अल्काइल आयोडाइड मध्ये होतं बरं का अल्काइल क्लोराइडचं कन्वर्जन अल्काइल आयोडाइड मध्ये हे नेम रिएक्शन आहे बरं का पुढे आपण घेणार ह्याच्यामध्ये नेम रिएक्शन मध्ये ठीक आहे आता नेक्स्ट आहे बघा सेम तुम्हाला अल्काइल क्लोराइड घ्या अल्काइल क्लोराइड वरती काय घ्या तुम्ही तर अल्काइल क्लोराइड घेऊ शकता किंवा अल्काइल ब्रोमाइड घेऊ शकता बरं का तर याची रिएक्शन कोणासोबत करा AgF घ्या किंवा Hg2F2 घ्या किंवा AsF3 घ्या किंवा SbF3 घ्या ह्यापैकी कुठलाही एक रिएजंट घ्या कुठला एक रिएजंट तर अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइडचं कन्वर्जन अल्काइल फ्लोराइड मध्ये होणार आहे बरं का ही बी एक नेम रिएक्शन आहे एक आहे फिंकेलस्टेन रिएक्शन एक आहे सॉर्ड्स रिएक्शन ठीक आहे ते पुढे बघणार आहे त्यामध्ये आपण ठीक आहे हे झालं आपलं कशापासून पहिला झाला फ्रॉम अल्कोहोल पासून अल्काइल हॅलाइड बनवलेला आहे दुसरा फ्रॉम अल्किन पासून अल्काइल हॅलाइड बनवलेला आहे तिसरा फ्रॉम अल्काइल क्लोराइड पासून अल्काइल हॅलाइड बनवलेला आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघूयात आपण ह्याच्यावरती काय आपण क्वेश्चन बघूयात ठीक आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड मध्ये बघा कन्सिडर द रिएक्शन तुम्हाला अल्कोहोल दिलाय अल्कोहोल त्याच्यावरती HCl दिलेला आहे आणि अल्काइल क्लोराइड बनवलेला आहे ना आताच आपण पहिलीच रिएक्शन बघितलेली आहे बघा अल्कोहोल वरती HCl जर असेल तर HCl सोबत कोण असतं लुकास रिएजंट ZnCl2 असतो ZnCl2 कुठे बघा आणि अनहायड्रोस असतो आहे ना ZnCl2 कुठे येत आहे अनहायड्रो ZnCl2 करेक्ट आन्सर इज डी असेल बघा क्वेश्चन वरनं बघा की क्वेश्चन कसे विचारू शकतात आहे ना त्यानंतर बघा फॉर द रिएक्शन तुमच्याकडे अल्कोहोल आहे आणि इथं HX दिलेला आहे बरोबर आहे अल्कोहोल आणि HX आहे यांची रिएक्शन केल्यानंतर इथं ZnCl2 दिलेला आहे बरोबर आहे तर इथं काय बनलेलं सांगा C2H5X बनलेला आहे आणि H2O where HX is halogen acid the order of reactivity of halogen acid for their reaction आता बघा हा जर तुमचा अल्कोहोल आहे अल्कोहोलची रिएक्शन तुम्हाला HX सोबत करायचं जर असेल तर मला सांगा हा इथं काय म्हणून काम करणार आहे बेस आणि HX काय म्हणून काम करणार आहे ऍसिड तर मला सांगा हा जेवढा स्ट्रॉंग ऍसिड असेल तेवढा रेट जास्त असणार आहे आणि ऍसिडिटीची ऑर्डर कशी असते मग HI is stronger than HBr, it's stronger than HCl, it's stronger than HF. हे झाले ऍसिडिटीचे ऑर्डर
जेवढा स्ट्रॉंग ऍसिड असेल तेवढा फास्ट रिॲक्ट करणारे अल्कोहोल सोबत. मग सांगा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कसे असेल? HI HBr HCl असणार आहे. HI HBr HCl करेक्ट आन्सर इज डी असेल. HI HBr आणि HI असणार आहे. ठीक. नेक्स्ट बघा, व्हेन इथेनॉल इज ट्रीटेड विथ सोडियम ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, म्हणजे तुम्हाला कंडिशन आठवते का? आता दिली होती बघा, NaBr प्लस H2SO4 काय बनतं? अल्कोहोल OH निघून जातो आणि त्या ठिकाणी Br लागत असतो है ना. म्हणजे काय बनणार आहे सांगा? इथाइल ब्रोमाइड बनणार आहे. बरोबर, इथाइल ब्रोमाइड कुठे आहे ऑप्शन मध्ये? इथाइल ब्रोमाइड पहिलंच ऑप्शन आहे आपलं, हे करेक्ट आन्सर असेल. ठीक. त्यानंतर बघा तुम्हाला काय दिलेलं आहे इथं? अल्कोहोल दिलाय, अल्कोहोल वरती सोडियम आयोडाइड. कंडिशन लिहितो बघा मी इथं, काय दिलेलं तुम्हाला? इथं लिहितो अल्कोहोल दिलेला आहे. अल्कोहोल ह्याची रिॲक्शन कोणासोबत केलेली आहे? सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ H3PO4 आणि हिटिंग दिलेलं आहे ना. तर काय बनतं सांगा बरं? वॉटर मॉलिक्यूल निघून जातो या ठिकाणी अल्काइल आयोडाइड बघणार आहे. करेक्ट आन्सर काय असेल? अल्काइल आयोडाइड, दॅट इज सी इज अवर करेक्ट आन्सर असेल. ठीक, सी इज करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट बघूयात आपण. आता केमिकल प्रॉपर्टीज बघा, हा टेबल खूप महत्वाचा आहे. प्रत्येक वर्षी हा टेबल वरती एक तरी क्वेश्चन असतो बघा. नीट मध्ये असू द्या किंवा सीईटी मध्ये असू द्या किंवा जेई मध्ये असू द्या, जेई मेन्स मध्ये. ठीक आहे. तर बघा सिंपली आपल्याला बघायचे काय केलेलं? RX दिलेला RX आणि ह्याच्यावरती ॲक्वियस काय दिलेलं आहे? ॲक्वियस NaOH दिलेला आहे, ॲक्वियस NaOH. मग काय करा? डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह ह्या OH मायनसचा अटॅक पॉझिटिव्ह वर करता हॅलोजन निघून जाईल. काय बनणार आहे तुमचा? अल्कोहोल बनणार आहे. सेकंड रिॲक्शन बघा, RX घ्या RX आणि NaOR घ्या. हे तुम्हाला अल्कोहोल फिनॉल मध्ये रिॲक्शन होईल बरं का, विलियम्सन इथर सिंथेसिस. अल्काइल हॅलाइड घ्यायचा, त्यावर सोडियम अल्कोक्साइड घ्यायचा, रिॲक्शन केली की इथर बनतं. बनला बघा इथर आपला आहे ना. इथे बी सेम करायचं आहे. O मायनस अटॅक R वर करा, हॅलोजन निघून जाईल, इथर बनलेला आहे. या ठिकाणी काय करायला सांगा बरं? RX घ्या अल्काइल हॅलाइड, यावरती असेल डेल पॉझिटिव्ह, यावरती असेल डेल निगेटिव्ह. हा जो ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्जचा अटॅक कार्बन R वर करा, हा निघून जाईल. काय बनणार आहे बघा? हा सिल्वर कार्बोक्सिलेटचं कन्व्हर्जन ईस्टर मध्ये होतं बरं का. हा ग्रुप म्हणजे कुठला असेल? ह्या अल्काइल हॅलाइडचा असणार आहे. ठीक. नेक्स्ट बघा, इथं अल्काइल हॅलाइड घेतलेला, अल्काइल हॅलाइड. तर अल्काइल हॅलाइड मध्ये काय घेतलं तुमच्याकडे? NH3 घेतलेला, NH3 बरोबर आहे. आणि लक्षात घ्या NH3 एक्सेस मध्ये घेतलाय बरं का, एक्सेस मध्ये. जर तुमच्याकडे प्रायमरी अल्काइल हॅलाइड असेल, NH3 एक्सेस मध्ये घेतला असेल, तर ऑलवेज काय बनतं? मेजर प्रोडक्ट प्रायमरी अमाइन असतं. आणि ह्याच ठिकाणी मी काय केलेलं बघा, RX आहे प्लस NH3 आहे आणि ह्यामध्ये RX मी एक्सेस मध्ये घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये तुमचा जो काय मेजर प्रोडक्ट असतो, मेजर कुठला असणार आहे? नायट्रोजन R ग्रुप या ठिकाणी R ग्रुप या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. जर अल्काइल हॅलाइड एक्सेस मध्ये असेल, NH3 लिमिटेड मध्ये असेल, तर क्वाटर्नरी इज मेजर प्रोडक्ट. आणि जर RX लिमिटेड असेल, NH3 एक्सेस मध्ये असेल, तर प्रायमरी अमाइन इज अ मेजर प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट काय केलेलं बघा, KCN सेम इथं अटॅक करायचे. R वरती डेल पॉझिटिव्ह, X वरती डेल निगेटिव्ह, इथे K वरती पॉझिटिव्ह असेल, सायनाइड मधले कार्बन वरती निगेटिव्ह असेल. कार्बनचा अटॅक X वरती करा, R वरती करा, X निघून जाईल, अल्काइल सायनाइड बनणार आहे किंवा नायट्राइल बनणार आहे. आता हे रिॲक्शन खूप महत्वाचे आहे बरं का, ह्याला स्टार करून ठेवायचे हे रिॲक्शन, हे आणि यावरच्या रिॲक्शनला. आता AgCN जर बघितलात बघा, तर AgCN चं स्ट्रक्चर कसं असतं? Ag कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. आता A आणि G मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आयोनिक कॅरेक्टर जास्त असतं बरं का, आयोनिक कॅरेक्टर, सॉरी कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त असतं Ag आणि कार्बन मध्ये. आणि वरच्या पोटॅशियम आणि कार्बन मध्ये आयोनिक कॅरेक्टर जास्त असतं. आयोनिक कॅरेक्टर जास्त म्हणजे इझिली डिसोसिएट होतात ना, K+Cn-. आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त असेल तर इझिली डिसोसिएट होत नाही. त्यामुळं जर AgCN जर असेल तर कार्बनवरून अटॅक न होता इथं नायट्रोजनच्या लोन पेअरवरून अटॅक होतो R वरती आणि हे निघून जाणार आहे.
आणि इथं बनतं काय बघा, आर ग्रुपला इथं नायट्रोजन लागलाय बरं का, आणि इथं आर ग्रुपला कार्बन लागलाय, इथं बनतं आयसोसायनाइड. त्यामुळे म्हणलं ह्या दोन जी रिॲक्शन आहे ना स्टार करून ठेवा. आणखी एक खाली रिॲक्शन आहे बघा, आर एक्स जर बघितला इथं सेम आहे, डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे, डेल पॉझिटिव्ह आणि डेल निगेटिव्ह. आता इथं बघा के वरती पॉझिटिव्ह हा वेगळा आहे आणि ओ वर निगेटिव्ह हा वेगळा आहे, म्हणजे हा कुठला बॉन्ड झाला, आयोनिक बॉन्ड झाला. मग या O- अटॅक आर वर करा, हा निघून जाईल, काय बनणार आहे बघा, RONO, दॅट इज अल्काइल नायट्राइट. अल्काइल नायट्राइट असणार आहे. पण जर मी Ag जर घेतला Ag, तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन आणि Ag मध्ये कुठला बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. मग हे बॉन्ड इझिली ब्रेक होईल का, नाही होणार. मग काय होतं, हे जे नायट्रोजन वरती लोन पेअर जे आहेत ते लोन पेअर ह्या आर डेल पॉझिटिव्ह वरती अटॅक करतील बरं का. ह्याचा अटॅक या ठिकाणी करा, हा निघून जाईल. इथं काय बनतं, RNO2 बनणार आहे. ठीक आहे, नायट्रो अल्केन बनतं, नायट्रो अल्केन. तर ह्या दोन बी रिॲक्शन स्टार करून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कोव्हॅलेंट कॅरेक्टर आणि आयोनिक कॅरेक्टर हा कॉन्सेप्ट आहे बरं काय. ठीक आहे, आणि आतापर्यंत बघा ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन आले बघा, नीट मध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे, हे वाले. ठीक आहे, सीईटी मध्ये पण आलेले क्वेश्चन. ठीक आहे, रिव्ह्यूज हायलाइट करून जाऊ ह्या टेबलला. चला नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट असेल आता आपण जे काय प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन कशाचं बघितलं सांगा, हॅलो अल्केनचं बघितलं. आता आपण कशाचं बघूयात, हॅलो ॲरिनचं बघूयात. मग हॅलो ॲरिन बनवायचं असेल तर सुरुवात कशापासून करावं लागेल, बेंझिन पासून करावं लागेल आहे ना. तर बघा आता बेंझिन वरती काय टाकल्यास हॅलो ॲरिन बनतं बघा. तर तुम्ही इथं काय घ्या, Br2 ब्रोमिनेशन करा इन प्रेझेन्स ऑफ Fe डार्क. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ Fe कॅटलिस्ट असणार आहे. तर याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा, Br2 जर घेतला तर ह्या बेंझिनला एक ब्रोमिन लागणार आहे. बनला का आपला हॅलो ॲरिन है ना. हॅलो ॲरिन कशाला म्हणायचं, तर हॅलोजन डायरेक्टली बेंझिनला अटॅच असेल तर हॅलो ॲरिन म्हणायचं. नेक्स्ट आणखी एक पॉसिबिलिटी आहे बघा, तुम्ही ह्याच्याऐवजी ब्रोमिनेशन लेविस ऍसिड सोबत घेऊन पण करू शकता है ना. तर बेंझिन घ्या, बेंझिनची रिॲक्शन Fe एक मिनिट, या ठिकाणी X2 घ्या इन प्रेझेन्स ऑफ Fe और FeCl3. लेविस ऍसिड जरी घेतला तर या ठिकाणी हॅलोजनेशन होतं बरं का, आणि या ठिकाणी काय लागणार आहे तुमचा हॅलोजन लागेल. ठीक आहे, हे जे काय तुम्ही हॅलोजन असेल या ठिकाणी लक्षात घ्या, X इज इक्वल टू क्लोरीन किंवा ब्रोमिन असेल बरं का. ब्रोमिन X इज इक्वल टू आयोडीन पण नसणार आहे आणि फ्लोरीन पण नसणार आहे बरं का. कारण आयोडिनेशन जर करायचं असेल, आयोडीन जर लावायचं असेल तर रिॲक्शन ही रिव्हर्सिबल असते. त्यामुळे आयोडिनेशन जर करायचं असेल तर सोबत तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट घेतला पाहिजे बरं का. म्हणजे रिॲक्शन कशी केली पाहिजे बघा, बेंझिन घ्यायचा, बेंझिन वरती I2 टाकला, I2 ह्याच्या सोबत काय घेणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. तुम्ही काय घेऊ शकता, HNO3 घ्या किंवा HiO4 घेऊ शकता. ठीक आहे, HiO4. त्या केस मध्ये काय होणार आहे, मग इथं आयोडो बेंझिन बनणार आहे, आयोडो बेंझिन. ठीक आहे, आयोडो बेंझिन बनणार आहे. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये हे झालं बेंझिन पासनं. आता आपण BDC पासनं बघूयात. BDC काय असतं, बेंझिन डायअझोनियम क्लोराइड. इथं प्लस असेल, Cl मायनस असेल, किंवा ह्याला असं पण लिहिलं जातं बरं का. हे एवढं कॉम्प्लिकेट लिहिण्यापेक्षा सिंपल काय लिहू शकता तुम्ही, N2 प्लस Cl मायनस. ह्याचं शॉर्ट नाव काय आहे, BDC आहे बरं का, किंवा बेंझिन डायझोनियम क्लोराइड. तर याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, काय टाकू शकतो तुम्ही याच्यावर, CuX टाकायचं, CuX आणि HX टाका. या ठिकाणी X इज इक्वल टू काय असेल, क्लोरीन किंवा ब्रोमिन असेल. तर काय हा N2 निघून जातो आणि त्या ठिकाणी हॅलोजन लागणार आहे, म्हणजे क्लोरोब्रोमिन किंवा क्लोरोबेंझिन किंवा ब्रोमोबेंझिन लागणार आहे ना. या ठिकाणी हॅलोजन प्लस काय असेल, N2 गॅस असणार. आपलं बनला का हॅलो ॲरिन सांगा बरं. तर हे झालं प्रिपरेशन ऑफ हॅलो ॲरिन. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ हॅलो ॲरिन असणार आहे. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट असणार आहे आता केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, नेक्स्ट काय असेल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन. ठीक आहे, तर बघा आता पहिली प्रॉपर्टी जी आहे हॅलो अल्केनची ते आपण बघणार आहे, ज्यामध्ये काय होतं,
चला तर आपण काय केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहे का हॅलो ऑरिनच्या केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, हॅलो अल्केनच्या आपण अगोदर बघितलं बघा SN1 SN2 रिएक्शन ते सगळं हॅलो अल्केनचं झाल्या. ठीक आहे, आता आपण हॅलो ऑरिनच्या बघूयात. आपण जनरल एक्झाम्पल घेऊयात एक आपलं, किंवा एक एक्झाम्पलच घेऊयात आपण कुठलं क्लोरोबेन्झिन घेऊयात है ना. क्लोरोबेन्झिन, सपोज आपल्याकडे क्लोरोबेन्झिन आहे, या ठिकाणी क्लोरोबेन्झिन आहे. आपल्याला माहिती बेन्झिन वरती क्लोरीनचा कुठला इफेक्ट असतो, जरी मायनस आय असला तरी रिएक्शन करते वेळेस तो प्लस एम सारखी रिएक्शन देतो. म्हणजे आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात, बरोबर आहे. आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात. तर बघा याच्यावरती मी काय टाकलेले, पहिली कंडिशन बघा, सोडियम घेतलाय, सोडियम कशामध्ये घेतलाय, सोडियम इन ड्राय इथर, सोडियम इन ड्राय इथर. आणि ह्याची रिएक्शन कुणासोबत, सपोज मी CS3 क्लोरीन सोबत केलेला आहे, CS3 क्लोरीन सोबत. तर काय होणार आहे सांगा आपल्याला, आपण वुड्स फिटिंग रिएक्शन म्हणतो, वुड्स फिटिंग रिएक्शन, जे की हायड्रोकार्बन मध्ये बघितलेले आपण है ना. तर काय होईल मग, आता हा सोडियम मेटल जो आहे इन ड्राय इथर मधला, तो काय करेल, रॅडिकल मेकॅनिझम करेल है ना. इथला क्लोरीनला रिमूव्ह करेल, इथला क्लोरीनला रिमूव्ह करेल, इथं रॅडिकल बनवली तर रॅडिकल बनवली, ह्या दोन रॅडिकलला कंबाईन करा, काय बनतं, या ठिकाणी असा मस्त कंपाऊंड काय बनलेला आहे, टोलिन बनलेला आहे, टोलिन, टोलिन. ठीक आहे, पहिली रिएक्शन झाली. आता दुसरी रिएक्शन बघा, जर मी 2 मोल घेतले क्लोरोबेन्झिनचे घ्या किंवा ब्रोमोबेन्झिनचे घ्या किंवा आयोडोबेन्झिनचे घ्या, सपोज मी क्लोरोबेन्झिन 2 मोल घेतलेत आणि ह्याच्यावरती काय टाकलेले, सोडियम इन ड्राय इथर, सोडियम इन ड्राय इथर. हे रिएक्शन कुठली आहे, हे फिटिंग रिएक्शन आहे, ज्यामध्ये काय होतं, 2 क्लोरोबेन्झिनचे क्लोरीन निघून जातात आणि रॅडिकल होतं, आणि 2 रॅडिकल एकमेकाला कंबाईन करतात, आणि काय होणार आहे सांगायचं, बनणारा कंपाऊंड जो आहे तो कसा असेल, ह्याला आपण बायफिनाइल म्हणत असतो. काय म्हणायचं ह्याला, बायफिनाइल, बायफिनाइल म्हणायचं. ठीक आहे, 2 क्लोरोबेन्झिन घ्या, त्याचा सोडियम ड्राय इथर घ्या, हॅलोजन रिमूव्ह करा, दोघांना कंबाईन करा, बायफिनाइल बनतं. एक क्लोरोबेन्झिन घ्या, एक अल्काइल क्लोराइड घ्या, अल्काइल हलाइड घ्या, सोडियम ड्राय इथर वरती रिएक्शन करा, 2 हॅलोजन रिमूव्ह करा, रॅडिकल बनवा, 2 रॅडिकलला कंबाईन करा, काय बनणार आहे, टोलिन बनणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये दुसरी रिएक्शन. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हॅलोजनेशन करायचं, हॅलोजनेशन. तर काय घेतलं आपण, क्लोरोबेन्झिन घ्या, घेतला क्लोरोबेन्झिन. आता क्लोरोबेन्झिन काय, क्लोरोबेन्झिन रिएक्शन कुणासोबत करा बघा, Cl2 सोबत करा, Cl2 सोबत, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3 घ्या किंवा AlCl3 घ्या, अनहायड्रस FeCl3 म्हणजे लेविस ऍसिड आहे ना. हे क्लोरिनेशन रिएक्शन आहे, क्लोरिनेशन रिएक्शन. आपल्याला माहिती क्लोरीनचा इफेक्ट जरी मायनस आय असला तर रिएक्शन देते वेळेस प्लस एम सारखे रिएक्शन देतो, म्हणजे आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतो, म्हणजे 2 प्रोडक्ट भेटतात इथं है ना. एक असतो आर्थोला क्लोरीन लागेल, या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी क्लोरीन, आणि दुसरा कुठला असेल, एक पॅराला असेल, या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी क्लोरीन. ठीक आहे, ह्याला म्हणायचं 1,2 डायक्लोरोबेन्झिन आणि ह्याला म्हणायचं 1,4 डायक्लोरोबेन्झिन. यापैकी हा तुमचा कसा असणार आहे, मायनर प्रोडक्ट असेल, आणि ह्या कसा असणार आहे, मेजर असेल. ह्याचं रिझन तुम्ही सांगू शकता, हिंड्रन्स सांगू शकता, हिंड्रन्स. 2 बल्केर ग्रुप जर एकमेकाजवळ असतील तर हिंड्रन्स होणार आहे, आणि लांब असतील तर हिंड्रन्स कमी होणार आहे. एक झाला मेजर, एक झाला मायनर. हे झालं काय, क्लोरिनेशन झाली. नेक्स्ट रिएक्शन करूयात आपण ह्याच्यावरतीच बघा, क्लोरोबेन्झिन घ्या, त्यावर नायट्रेशन करा, नायट्रेशन. काय कंडिशन आहे नायट्रेशन साठी सांगा बरं. हा घेतला आपण क्लोरोबेन्झिन, नायट्रेशन साठी नायट्रेटिंग मिक्सचर काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आहे ना. घ्या कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, आणि थोडंच काय करायचं, हिट करायचं. तर या दोघांच्या नायट्रेशन रिएक्शन मध्ये कुठला इलेक्ट्रोफाइल असतो सांगा बरं, NO2 प्लस, दॅट इज नायट्रोनियम आयन. आपण हायड्रोकार्बन मध्ये बघितलेलं आहे ना. या पण ठिकाणी सेम आर्थो आणि पॅरल लागणार आहे बरं का. एक असेल आर्थोला, एक असेल
पॅराला. हा या ठिकाणी क्लोरीन असेल, या ठिकाणी एक NO2 असेल, ऑर्थोला NO2. या ठिकाणी NO2 कुठं असेल, या ठिकाणी Cl असेल आणि पॅराला असेल NO2. ठीक आहे. हे झाला कुठला आपला ऑर्थोवाला. ऑर्थोवाला कसा असेल, मायनर असेल. पॅरावाला कसा असेल, मेजर असणार आहे. सेम रिजन असेल दोघांमध्ये. ठीक आहे. हे झाली पहिली क्लोरिनेशन किंवा हॅलोजनेशन. दुसरी झाली नायट्रेशन. नेक्स्ट रिएक्शन आपण बघूयात बघा. नेक्स्ट आपण सल्फोनेशन करूयात. सल्फोनेशन. तर सल्फोनेशन मध्ये काय घ्यायचं आपल्याला, क्लोरोबेन्झीन घ्या आणि क्लोरोबेन्झीन वरती फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड टाका H2SO4 आणि हीट करायचंय. तर सल्फोनेशन रिएक्शन मध्ये कुठला इलेक्ट्रोफाइल असतो, SO3 इलेक्ट्रोफाइल असणार आहे ना. अगेन या ठिकाणी एक ऑर्थोला लागेल आणि एक पॅराला लागेल. तर लिहा बरं. या ठिकाणी का असेल, एक Cl, या ठिकाणी का असेल SO3H असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी दुसरा प्रोडक्ट कुठला असेल, पॅरावाला असेल. या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी SO3H असेल. हा तुमचा मेजर असेल, हा तुमचा मायनर असणार आहे. एक झाला मेजर, एक झाला मायनर प्रोडक्ट. नेक्स्ट आपल्याला बघायचंय फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. एक्झाम्पल घ्या, क्लोरोबेन्झीन घेऊ शकता तुम्ही. क्लोरोबेन्झीन घ्या. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये आपण काय करत असतो, एक अल्काइल क्लोराइड घ्या. त्याची रिएक्शन कुणासोबत, लेविस ऍसिड सोबत करायची असते. अनहायड्रस AlCl3 घ्यायचा. अनहायड्रस AlCl3. तर ह्यामध्ये जो इलेक्ट्रोफाइल असतो तो कुठला असणार आहे, कार्बो कॅटायन असतो. हा इलेक्ट्रोफाइल असणार आहे. मग सांगा बरं इलेक्ट्रोफाइल कुठे कुठे लागेल. एक लागेल अर्थोला CH3 आणि एक लागेल पॅराला. या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी असेल CH3. या ठिकाणी बी मेजर आणि मायनर कुठला असेल सांगा. हा तुमचा असेल मेजर, हा असेल तुमचा मायनर. हे झालं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. आता बघूयात फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. सेम रिएजन घेऊयात आपण, क्लोरोबेन्झीन. ह्याचे रिएक्शन असाइल क्लोराइड सोबत करा बरं. CH3 डबल बॉन्ड O Cl इन प्रेझेन्स ऑफ काय असणार आहे आपल्याकडे, अनहायड्रस AlCl3. सेम या ठिकाणी एक लागेल अर्थोला आणि एक लागेल पॅराला. इथं लागला अर्थोला आणि प्लस एक लागणार आहे कुठं, पॅराला. या ठिकाणी क्लोरीन आणि या ठिकाणी C डबल बॉन्ड O CH3. मेजर मायनर कुठला असेल बघा. हा असेल आपला मेजर आणि हा असणार आहे आपला मायनर. तर हे जे काय सगळे रिएक्शन आहेत, सगळ्या म्हणण्यापेक्षा कुठल्या असतील तुमच्या, हॅलोजनेशन असेल, नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन असेल किंवा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन असेल. ह्या सगळ्या रिएक्शनला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ESR. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणायचं. ठीक आहे. ज्या की बेंझिनवर होतात किंवा सबस्टिट्यूटेड बेंझिनवरती होतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असणार आहे. ठीक. ओके. नेक्स्ट बघूयात. आता आपण बघूयात हे नेम रिएक्शन आहे बरं का, नेम रिएक्शन. ठीक आहे. तर नेम रिएक्शन मध्ये पहिली नेम रिएक्शन लक्षात ठेवा, फिंकेलस्टेन रिएक्शन. तर फिंकेलस्टेन रिएक्शन मध्ये आपण काय करत असतो, अल्काइल क्लोराइड घ्या किंवा अल्काइल ब्रोमाइड घ्या. त्याची रिएक्शन सोडियम आयोडाइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन करा, तुम्हाला अल्काइल आयोडाइड भेटतं बरं का. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, फिंकेलस्टेन रिएक्शन हे कशासाठी आहे, प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाइड फ्रॉम
अल्काइल हलाइड. बघा हे RCl सोडियम आयोडाईड ऍसिटोन काय भेटलेले अल्काइल आयोडाईड. ह्याच्या अगोदर आपण रिएक्शन बघितलेलं आहे ना. दुसरी नेम रिएक्शन आहे सॉर्ट्झ रिएक्शन. तर हे सॉर्ट्झ रिएक्शन मध्ये काय होतं, अल्काइल क्लोराइड घ्या किंवा अल्काइल ब्रोमाइड घ्या, त्यावरती तुम्ही AgF घेऊ शकता किंवा Hg2F2 घेऊ शकता किंवा AsF3 घ्या किंवा SbF3 घ्या. ह्यापैकी कुठलाही रिएजन जर टाकलात तर त्याचं कन्व्हर्जन अल्काइल फ्लोराइड मध्ये होतं, फ्लोराइड F. त्यामुळे सॉर्ट्झ रिएक्शन इज फॉर प्रिपरेशन ऑफ और सिंथेसिस ऑफ अल्काइल फ्लोराइड फ्रॉम अल्काइल क्लोराइड आणि अल्काइल ब्रोमाइड. ठीक, ओके. नेक्स्ट आहे आपली सँडमेयर रिएक्शन. हे तुम्हाला परत होणार आहे अमाइन टॉपिक मध्ये बरं का. सँडमेयर रिएक्शन BDC घ्यायचा आहे, BDC बेंझिन डायझोनियम क्लोराइड. AR म्हणजे एरोमॅटिक बेंझिन असणार आहे ना. BDC घेतलाय, त्यावर CuCl HCl जर घेतला तर क्लोरोबेंझिन बनणार आहे. CuBr HBr जर घेतला तर ब्रोमोबेंझिन बनणार आहे. हे कुठली रिएक्शन झाली, सँडमेयर रिएक्शन. ठीक. नेक्स्ट आहे बघा वुड्स रिएक्शन, जे की आपण हायड्रोकार्बन मध्ये घेतलेले ऑलरेडी आहे ना. वुड्स रिएक्शन काय असते, दोन अल्काइल हलाइड घ्यायचे इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन ड्रायथर. तर ते दोन अल्काइल हलाइड काय करतात, हॅलोजनला रिमूव्ह करतात, रॅडिकल बनवतात ज्या ठिकाणी हॅलोजन होतात त्या ठिकाणी, आणि ते दोन रॅडिकल एकमेकाला असे कंबाईन करतात आणि बनतं काय, अल्केन बनतं. बघा 2RX अल्काइल हलाइड घेतले, सोडियम ड्रायथर काय बनला आपला, अल्केन बनलेला आहे. आता वुड्स फिटिंग मध्ये काय फरक आहे सांगा. आपण वुड्स मध्ये स्टार्टिंग मटेरियल काय घेत होतो, अल्काइल हलाइड, आणि त्याचे रिएक्शन कुणासोबत, सोडियम इन ड्रायथर सोबत. आता फिटिंग मध्ये काय होतं, अल्काइल हलाइडच्या ऐवजी आराइल हलाइड दिला जातो. पण तुम्हाला वुड्स फिटिंग म्हणलेलं आहे, म्हणजे एक घ्या अल्काइल हलाइड, एक घ्या आराइल हलाइड, त्या दोघांना कंबाईन करा सोडियम इन ड्रायथर मध्ये. त्यावेळेस काय होतं, दोन्ही हे हॅलोजन रिमूव्ह करतील, रॅडिकल बनवतील, कंबाईन होतील आणि सबस्टिट्यूटेड बेंझिन बनवतील. बघा AR आणि R ग्रुप सबस्टिट्यूटेड बेंझिन बनलेला आहे. तर फिटिंग मध्ये काय होतं, मग फिटिंग मध्ये दोन मोल घ्यायचे अल्काइल आराइल हलाइडचे, नॉट अल्काइल हलाइड. दोन मोल घ्या आराइल हलाइडचे इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन ड्रायथर. दोन हॅलोजन निघून जातील, रॅडिकल बनवतील, रॅडिकलला कंबाईन करा, बायफिनाइल सिस्टीम बनेल. म्हणजे AR सिंगल बॉन्ड AR, याला बायफिनाइल म्हणायचं. नेक्स्ट आहे फ्रिडलक्राफ्ट रिएक्शन, जे की आपली नेम रिएक्शन आताच बघितले आपण, फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन असालेशन. क्लोरोबेंझिन घ्या, CHCl3 घ्या, इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड काय भेटणार तुम्हाला, ऑर्थो आणि पॅराला मिथाइल ग्रुप लागणार आहे. ठीक आहे. तर हे झाले आपल्या काय, नेम रिएक्शन. ओके, चला नेक्स्ट बघूयात आपण. या ठिकाणी काही कंपाऊंड आहेत बघा, पॉलीहॅलोजन कंपाऊंड. पॉलीहॅलोजन म्हणजे काय, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त काय असतील, हॅलोजन असतील. पहिला बघा डायक्लोरोमिथेन किंवा ह्याला मिथिलीन क्लोराइड म्हणतात बरं का. डायक्लोरोमिथेन और मिथिलीन क्लोराइड कसं असतं, CH2Cl2, एकाच कार्बनला दोन हॅलोजन. त्यानंतर क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेन. तर तुम्हाला सांगितले बघा, आता CHF3 असेल याला फ्लोरोफॉर्म म्हणायचं, CHCl3 असेल याला क्लोरोफॉर्म म्हणायचं, CHBr3 असेल याला ब्रोमोफॉर्म म्हणायचं, CHI3 असेल याला आयोडोफॉर्म म्हणायचं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे कार्बन टेट्राक्लोराइड और टेट्राक्लोरोमिथेन, म्हणजे एकाच कार्बनला चार क्लोरीन असणे, ह्याला म्हणायचं टेट्राक्लोरोकार्बन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड. नेक्स्ट तुम्हाला आयोडोफॉर्म और ट्रायआयोडोमिथेन तुम्हाला सांगितलं, आयोडोफॉर्म CHI3. नेक्स्ट आहे बघा फ्रेऑन. बघा फ्रेऑन, ह्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन असणार आहे ना, क्लोरोफ्लोरोकार्बन. त्यामध्ये बघा पहिला काय असेल, डायफ्लोरोमिथेन, ह्याला म्हणायचं फ्रेऑन 12. काय म्हणायचं, फ्रेऑन 12 म्हणायचं. लक्षात ठेवा बरं काय. स्ट्रक्चर कसं असतं, कार्बनला दोन क्लोरीन आणि त्याच कार्बनला दोन फ्लोरीन, त्याला म्हणायचं डायफ्लोरोकार्बन.
नेक्स्ट आहे बघा क्लोरो डायफ्लोरो मिथेन. म्हणजे काय असणार आहे सांगा बरं. एका कार्बनला एक क्लोरीन, दोन फ्लोरीन आणि एक हायड्रोजन. क्लोरो फ्लोरो डायफ्लोरो मिथेन, ह्याला म्हणायचं R22 आहे ना. स्ट्रक्चर बघा CHClF2. नेक्स्ट आहे ट्रायक्लोरो फ्लोरोमिथेन. म्हणजे एकाच कार्बनला 3 क्लोरीन आणि 1 फ्लोरीन, त्याला R11 आहे ना. नेक्स्ट आहे DDT, ह्यालाच म्हणतो आपण डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरोमिथेन. ज्याचं स्ट्रक्चर असं असतं बघा DDT चं, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन असणार, नॉट मिथेन. इथेन 2 कार्बन आहेत ना, इथे कार्बन आहे इथे कार्बन आहे, म्हणजे मिथेन असेल. ठीक आहे. तर हे झालं आपलं कशाबद्दल, पॉलीहॅलोजन कंपाऊंड आणि त्यांचा केमिकल फॉर्म्युला. ओके ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला जो काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण बघूयात ह्याचे आतापर्यंत आलेले क्वेश्चन, दॅट इज PYQ, की CET मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन असतात आणि क्वेश्चन आल्यानंतर कसं टॅकल करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.